मी काय म्हणते सर, हा बोला ना. तुम्ही मला जे सांगणार होतात ते अजून सांगितलंच नाही. अरे हो, ते ते सांगायचंच राहिलं ना. हो, तुम्ही मला बोलला होतात की घरी आल्यावर सांगतो. आता सांगू शकता तुम्ही, सांगा ना. सांगणार तर मी आहेच, नाही सांगणार असं कधी म्हणाले? नाही 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 सर, सॉरी सॉरी. काय काही चुकलं का माझं? नाही सॉरी, तुमचं नाही चुकलं. तुम्ही घरी सुखरूप परत यावे यासाठी मी देवी आईला शब्द दिला होता. मी आलोय ना परत. हा सर, तुम्ही आलात परत. तुम्ही घरी सुखरूप परत आल्यानंतर मी तुम्हाला स्वतः देवी आईच्या दर्शनासाठी घेऊन जाईन. तोपर्यंत मी कुठलंच संसार सुख नाही अनुभवणार असा शब्द दिला होता मी. काय हो मिस मयुरी, मी परत यायला हवं इथपर्यंत ठीक होतं, पण त्याच्या पुढचं बोलायची काय गरज होती? मी ना आता नाराज झालोय तुमच्यावर. ठीक आहे, काही हरकत नाही. तुमची ही नाराजी कशी दूर करायची हे मला चांगलंच माहिती. कशी? सर, आज मी तुमच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे. हे बरं आहे तुम्हा बायकांचं, म्हणजे एखाद्याची नाराजी कशी दूर करायची ते बरोबर कळतं तुम्हाला. आणि तुम्हालाही. आम्हाला काय? एखादा विषय बरोबर कसा टाळायचा हे तुम्हाला व्यवस्थित कळतं. विषय? मी कधी कोणता विषय टाळला? मग सांगा ना सर, तुम्हाला मला काय महत्वाचं सांगायचं होतं? अरे बाप रे, म्हणजे अजूनही तुमची गाडी त्याच विषयावर अडकली आहे तर? हो सर, तुम्ही मला जोपर्यंत सांगत नाही ना मला चैनच नाही पण, म्हणून सांगते, सांगा ना. यांना यामिनी मॅम बद्दल काही बोलायचं नसेल ना? बहुतेक तसंच काहीतरी आहे, म्हणून हे मुद्दाम टाळाटाळ करतायत. हो, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की मिस मयुरी, माझ्या गाडीचा जो ऍक्सिडेंट झाला ना, मला त्याबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. ऍक्सिडेंट बद्दल? सर सांगा ना, काय झालं होतं त्या दिवशी? तुमचा ऍक्सिडेंट कसा झाला होता? कोणी झाला होता की कोणी घडवून आणलं होतं? नाही नाही, झाला अपघातच झाला होता. माझ्या कारचे ब्रेक्स फेल झाले हो, आणि विचार मला ह्याच गोष्टीचा सतवतोय की आत्ता सर्व्हिसिंग करून आणलेली कार, तिचे ब्रेक्स असे कसे फेल झाले मला कळतच नाहीये. म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं आणि जरा चर्चा करावी. पण मला माहितीये या सगळ्या मागे नक्कीच यामिनी मॅमचाच हात असणार. सॉरी सर, मी जरा स्पष्टच बोलते. अरे तुला ना, काय झालं बोल ना. तुला ताईने लगेच बोलवलंय. मम्माने? का? कशासाठी? नाही म्हणजे सॉरी टू डिस्टर्ब यू, पण ताईचं ना बहुतेक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बरं मग हो ना, तू पुढे हो, मी आलोच. नाही नको ना राजवीर, मला वाटते ना खूपच जास्त महत्वाचं काम आहे. तू आता माझ्या बरोबरच चल ना. बरं. एकदा का या सुईवरचं विष राजवीरला टोचलं की मग तो दिवसभर हळूहळू हळू तडफडत तडफडत मळणार आणि माझ्यावर कोणाला संशयही येणार. ताई, 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 अगं ते राजवीर आलाय. मी आलेच. काय झालं मम्मा?
काही काम होतं का मम्मा? जरा बोलायचं होतं, कशाबद्दल? तुझ्या बाबांबद्दल बोलायचं होतं. बोल ना. आजवर मी हे कधीच तुला सांगितलं नाही, पण तू लहान वयातच खूप जबाबदार झाला. पण आपल्याकडे ते म्हणतात ना राजवीर, की माणसाचं लग्न झालं ना की मग नंतरच तो जबाबदार होतो. म्हणून इतके दिवस मी शांत राहिले. तुला नेमकं काय म्हणायचं मम्मा? माणसाचे दोन चेहरे असतात. एक, जसा तो दिसतो तसा तो नसतोच, आणि जसा तो दिसत नाही तसा तो असतो. मी तुझ्या बाबांविषयी बोलते. तुझे बाबा सराफ ज्वेलर्सचे मालक खूप मोठी हस्ती होती. आजही लोक त्यांच्याविषयी बोलतात. सगळ्यांना खूप दिलं. खरं तर एक बाप आणि नवरा म्हणून ते कसे होते हे कुणालाच माहित नाही. कदाचित तुलाही आठवत नसेल. असे कसे नाही आठवणार मला मम्मा? अगं बाबा तर मला उलट जेंटलमन म्हणून आठवतात. हाच हाच त्यांचा तो फसवा चेहरा. वस्तुस्थिती ही आहे की तुझे बाबा नवरा आणि बाप म्हणून खूप बेजबाबदार होते. काय काय बोलतेस तू मम्मा? बाबा? राजवी, त्यांचा हा खरा चेहरा आजवर मी कुणालाही सांगितलं नाही. कुणाला काहीही कळू दिलं नाही. माझ्या मुलांना पण नाही. त्यांना एक नाही अनेक वाईट सवयी होत्या. बाईचा नाद तर त्यांना होताच, पण दारू, जुगार, सट्टाच्या बाबतीत तर कोणी त्यांचा हात धरूच शकत नव्हता. जेव्हा मी विरोध करण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा त्यांनी माझा खूप छळ केला रे. मला खूप मारलं. खरं बोलतेस तू मम्मा? एक बाई म्हणून मी खूप सहन केलं, खूप सहन केलं. नंतर त्यांनी तुला आणि गॅरीला टार्गेट केलं. तेव्हा मी गप्प बसले नाही. एक आई म्हणून मी माझ्या मुलांचा छळ नाही होऊ देऊ शकत होते. जर माझ्या राजवीर आणि गॅरीच्या भवितव्याच्या आड कोणी येत असेल तर मी त्या माणसाला सोडणार नाही. योग्य वेळ योग्य संधी साधायची आणि त्याचा काटा काढायचा. राजवीर, हात सोड माझा. काय करतोयस? मला दुखतंय. राजवीर, माझा राजवीर असं कधीच कळणार नाही. करेक्ट करेक्ट बोलताय तुम्ही यामिनी सराफ. तुमचा तो इनोसंट राजवीर असं कधीच वागू शकत नाही, पण मी करू शकतो. कारण मी तुमचा राजवीर सराफ नाहीये. नाही कळलं? असं आहे ना यामिनी सराफ, तुमचे सगळे गेम्स करेक्ट खेळलात तुम्ही. मला ओळखायला मात्र चुकला. हो ग मयू, जावई बापूंचा एवढ्या मोठ्या संकटातून जीव वाचला ही देवाचीच कृपा म्हणायची. आणि आता तू आहेस ना त्यांच्या सोबत, म्हणजे त्यांची काळजी करायची गरज नाही. आणि एकदा ते कामाला जायला लागले ना की आपसुकच या सगळ्यातून सावरतील. हा मयू, मी जरा तुला नंतर फोन करते. हा हा ठीक आहे, चल ठेवते.
अहो काय करताय हे? अहो कपडे कशाला फेकताय बाहेर? थांब ग, मी बघतोय ना. अहो, पण काय हवंय काय तुम्हाला? मला सांगा ना, मी शोधून देते. मला युनिफॉर्म हवाय. युनिफॉर्म? तो कशाला हवाय? यामिनी मॅमचा फोन आला होता. त्या म्हणाल्या उद्यापासून बॉडीगार्ड म्हणून ड्युटीवर ये. हा सापडला. नुसतं युनिफॉर्म कडे बघितलं ना तरी सुद्धा अशी अंगात ताकद येते, आणि अंगावर घातला की कसा बाप वाढतो. बॉडीगार्ड म्हणजे सदैव दक्ष, आणि मालकाचं रक्षण करणं हे एकच लक्ष. बॉडीगार्ड. कुंदा कसा वाटतो बॉडीगार्ड? छान ना? छान आहे. मी काय म्हणते, तुम्ही बॉडीगार्डची नोकरी करायला जाणारच आहात ना? तर मालकीणबाईंशी एकदा बोलून बघा ना. कशाबद्दल? जावई बापूंचा बॉडीगार्ड होण्याबद्दल. जावई बापूंचा बॉडीगार्ड? राजवीर सरांचा बॉडीगार्ड? येस, बोला यामिनी सराफ. की मी म्हणू बोल ना मम्मा. बाबांबद्दल काहीतरी सांगत होतीस ना तू? अजूनही बाबांबद्दलच सांगणार आहेस की माझ्याबद्दलही बोलणार आहेस आता? फायनली आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार. आत्ता सराफांच्या मालकी हक्कात नक्की बदल होणार. म्हणजे सराफांच्या मालकी हक्कात बदल होणार म्हणजे? म्हणजे अहो काय काय करताय? हे काय काय तू काय केलेस? कसं केलेस? आर्यनची कमाल आहे ही यामिनी मॅम. हे आर्यनची कमाल. आर्यन तू कमाल आहेस. मी पण 1-2 मास्क करून घेऊ का रे? हो, पण ते सगळं ठीक आहे. सराफांच्या मालकी हक्कात बदल होणार? राजवीर सराफ आणि बजरंग रणशिंगेची सही होताच सराफांची प्रॉपर्टी 2 लोकांमध्ये विभागली जाणार. म्हणजे राजवीरच्या गेटअप मध्ये सही करणार तू, मास्क घातलेला आर्यन, आणि बजरंग कडून सही करून घेणार मी, यामिनी सराफ. म्हणजे पैसे विभागले जाणार आपल्या दोघांमध्ये. कळतंय तुला? क्या क्या बात है यामिनी मॅम. अहो मी तर विचारही नाही केला असा. तेच ना, हाच फरक आहे यामिनी सराफ मध्ये आणि इतरांमध्ये. जेव्हा तुम्ही सगळे थांबता ना, तेव्हा या यामिनीचं डोकं चालायला लागतं. उद्याच त्या बजरंगला बोलवून घेते. म्हणजे प्रॉपर्टी तर माझी झालीच, आणि मिस मयुरीही. अहो म्हणजे आता मी जर राजवीर म्हणून वावरणार तर मिस मयुरी ही माझीच हक्काची बायको झाली ना. मयुरीसाठी तर मी आयुष्यभर तिचा गुलाम बनून राहायलाही तयार आहे. म्हणजे आता त्याची प्रत्येक मालकीची गोष्ट आता माझ्या मालकीची होणार. अरे पण आर्यन तू राजवीर, पण तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस. डॉक्टरांनी सांगितले ती औषधं तू घ्यायला हवीस. कळतंय ना तुला बाळा? ऑफकोर्स मी काळजी घेतोय मम्मा. अरे काय मिस मयुरी, या ना. तिथे का उभे आहेत? हा, आर्यन भाऊजी. कोण?
आर्यनचं काय? आर्यन भाऊजी होते का इथे? आर्यन का असेल मम्माच्या रूम मध्ये? नाही म्हणजे त्यांचा आवाज ऐकला असं वाटलं मला. आता काय भास व्हायला लागले तुम्हाला मिस मयुरी? आणि हे काय कॉफी? कॉफी, मॅम साठी कॉफी आणली होती. अरे बेटा, थँक्यू. थँक्यू. आलंच. वाचलो मी. ऑफकोर्स. नाही, मला काळजी घ्यायला हवी आता. ह्या राजवीरला ना मला माझ्या अंगात नीट भिनवायला हवंय. येतो मी मम्मा. ओके बेटा. हो सावकाश. हा वहिनी काय भन्नाट स्मेल येतोय हा? पुरणपोळ्या पण अशा भन्नाटच होणार आहेत. वहिनी आपण काय बोलतो, आपण हा गुळ खाऊन बघू काय? नाही, अजिबात नाही. देवाला नैवेद्य दाखवायचंय, त्याशिवाय कोणीही हात लावायचं नाही, कळलं? अरे वहिनी आपल्याला भूक लागली आहे ना. हो मग दुसरं काहीतरी खा ना. पॉइंट आहे. हा आपण हे काजू बदाम खातो. अरे वा मयुरी, पुरणाचा खूप छान घमघमाट सुटलाय. आज खास व्यक्तीसाठी पुरणपोळीचा बेत केलाय वाटतं. हा आजी हो काही काय, आणि खास व्यक्तीसाठी असं काही नाहीये. राजवीर सरांना आवडते ना पुरणपोळी, म्हणून बनवते. आपण काय बोलतो माहितीये का, प्रत्येकाला ना अशीच बायको मिळायला पाहिजे. कशी? म्हणजे असं नवऱ्यावर लव असणारी. म्हणजे आता आपल्या मयुरी वहिनीचं कसं आपल्या बरोबर लव आहे ना, लव. हा मयुरी, तुझ्या दीरासाठी एक अशीच लाजणारी मुलगी बघ बाई. आजी काय तू. मला असं वाटतंय आपण शोधण्याची काहीच गरज नाहीये. एकतर हे शोधतील किंवा ती स्वतः येईल यांच्याजवळ. फक्त आपल्याला त्या दिवसाची वाट बघायची. मला असं वाटतंय की तो दिवस आजच उगवलाय. वहिनी आजी काय तुम्ही. शी बाबा, मी ना तुमच्याशी बोलणारच नाही. हॅरी सर, मयुरी, अगं पुन्हा एकदा विचारते तुला, तू खरंच रागावली नाहीस ना माझ्यावर? कशाबद्दल? अगं ते सही प्रकरण, म्हणजे माझ्या तर मनात असं काही आलं नव्हतं कधी, पण काय कधी कधी काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. माफ कर मला, खरंच माफ कर. आजी आजी अहो, काय बोलताय तुम्ही? मला माहितीये जे काही झालं त्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये, आणि तुम्ही अशी माफी वगैरे नका ना मागू प्लीज. विसरून जा सगळं. तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी पुरेसा आहे. बरं आता आपण ना दोघे मिळून हे सगळं करून टाकूया. हा नाही अजिबात नाही. तुम्ही फक्त आता आराम करा. एकदा पुरणपोळ्या झाल्या ना की मी सगळ्यांना बोलवे. तुम्ही जा आणि आराम करा. अगं तू एकटी कशी करणार? तुम्ही जा आराम करा. यामिनी सराफ हेच ते नाव आहे जे नाव घेण्याचं तुम्ही धाडस करत नाही आहात. पण आजी तुमचं हे काम मी पूर्ण करणार. यामिनी मॅमचा खरा चेहरा लवकरात लवकर राजवीर सरांसमोर आणणार. अरे या चष्म्याने डोकं दुखायला लागलंय. ब्रो तो आता परत आलाय ना, आता कसं आपल्या जीवात जीव आलाय ना. नाही म्हणजे सगळ्यांच्याच जीवात जीव आलाय ना. आणि ब्रो त्या दिवशी ना पहिल्यांदा आपल्याला समजला की तू आपल्या फॅमिलीची जशी केअर करतो ना, तशी केअर दुसरं कोणच नाही करू शकत. काय मम्मा, म्हणजे बरोबर बोलतोय ना आपण? काय गप ना, जरा जास्तच बोलतोस तू. अरे
बेटा म्हणजे आता तुझा ब्रो आलाय ना, मग त्याला पण जरा बोलू दे. नाही ओके, मी तरी काय बोलू ना. काय बोलू म्हणजे? राजवीर, तुझं घर आहे, तुझी माणसं आहेत ना. हा ते झालंच. ह्या मिस मयुरी, हो झालं झालं, आले आले आले. तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात. पुरणपोळीची अलर्जी आहे हा मला. काय?